मी एकदम जबाबदारीनं आणि स्पष्टपणानं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय अजितदादांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या उत्तराधिकारी सुनीत्रा वहिनी आहेत. आमच्या पक्षातले सर्व सिनियर नेते असतील, विधिमंडळातील आमचे सर्व सदस्य असतील, राज्यसभा लोकसभेचे खासदार असतील, पक्षातल्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीतले सदस्य असतील, हे सर्वच्या सर्व सुनीत्रा वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत. एक गट दोन गट असले गट तट हे जे काही जाणीवपूर्वक बोललं जातं किंवा जाणीवपूर्वक हे चुकीचे स्टेटमेंट केले जात आहेत, अशा स्टेटमेंटला कुणी दुजोरा देऊ नका. सुनीत्रा वहिनी सक्षमपणानं पक्षाची आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून काम करतायत. अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आज राज्यभराचा दौरा देखील करतायत. काही धोरणात्मक निर्णय असतील किंवा मंत्रिमंडळातल्या निर्णयामध्ये देखील सुनीत्रा वहिनींचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे की ज्या नेत्यानं आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीनं राजकारणात येऊन आपल्या सोबत असलं पाहिजे अशी भूमिका घेऊन कधी पाहिलं नाही. परंतु अचानकपणे जी जबाबदारी आज सुनीत्रा वहिनीवरती आली ती जबाबदारी देखील स्वतः सक्षमपणे सांभाळतायत आणि वहिनींच्या मागे आम्ही सर्वजण खंबीर उभे आहोत. विरोधी मंडळींना देखील सांगतो की आपण जाणीवपूर्वक अशा नेत्याच्या किंवा एका महिला भगिनीची अपमानास्पद किंवा कुठेतरी त्यांना कमी लेखण्याचं काम करू नये. तुम्हाला मंत्रिपद देखील मिळण्याचं रोहित पवार सांगतायत. हो, रोहित दादा पवार हे आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले पाहिजे अशी मी मागणी आता आमच्या पक्षातल्या नेत्यांकडे देखील करणार आहे की जे सातत्यानं वेगवेगळ्या भविष्यवाण्या करत असतात, कुणाला कुठली पदे द्यायची कुणाची काढून घ्यायची हे देखील सांगत असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट करणं रोहित दादाने आता थांबवलं पाहिजे. परंतु तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मी 2019ला भाजपची वाट सोडून आदरणीय अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट मला दाखवली आणि त्यातून माझ्या तालुक्याचं माझं भलं झालं. त्यामुळे मी दुसरी वाट शोधायचं कारण नाही. 2019ला मी भाजपमधून राष्ट्रवादी झालो, परंतु जे राष्ट्रवादीच होते ते रोहित दादा त्यावेळेला भाजपमध्ये निघाले होते. त्यानंतर 2022ला महाविकास आघाडीचं सरकार कोसळतंय म्हणजे यावेळी शिंदे साहेबांनी बंड पुकारला. त्यानंतर आपण महायुतीत गेलं पाहिजे, आपल्याला सत्तेशिवाय पर्याय नाही हे आम्ही सांगायला ज्यावेळेला अजितदादांकडे गेलो त्यावेळेला दादांनी सांगितलं की तुम्ही आदरणीय पवार साहेबांची संमती आणा. आम्हाला पवार साहेबांनी संमती नाही दिली. त्यावेळेला आम्ही पवार साहेबांकडे संमती आणायला गेलो, पवार साहेबांची चर्चा करायला गेलो की साहेब आम्हाला महायुतीत गेलं पाहिजे, भाजप सोबत गेलं पाहिजे, आता पर्याय नाही. तर त्याचं लिडिंग कोण करत होतं? 1 नंबरला रोहित दादा पवार आणि 2 नंबरला सुनील शेळके. त्यामुळे भाजपमध्ये कोण कोण जाण्याचा प्रयत्न करत होते, किती वेळा जायचा प्रयत्न केला हे आता सगळं मला वाटते सांगायची आवश्यकता राहिलेली नाहीये. दिसत नाही दुपारी पडल्याचं रोहित अजिबात पवार नाही. असं म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे, एक संघ आहे, एका विचार नाही. जाणीवपूर्वक जे कोणी स्टेटमेंट करतायत त्यांनी पुरावे द्यावे. त्यांनी सांगावं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला नेता किंवा एखादा पदाधिकारी जाहीरपणे सांगतोय की आमच्यावरती अन्याय होतोय, आम्हाला विचारणा केली जात नाहीये किंवा आमची कामं होत नाहीये. प्रत्येक आमदाराची कामं विचारून केली जात आहेत, त्याचबरोबर निधी दिला जातोय, कुणाला पदं दिली पाहिजे हे देखील आम्हाला विचारणा केली जाते. त्यामुळे हे जे काही जाणीवपूर्वक चाललेलं आहे, आज सुनीत्रा वहिनी ज्या अजितदादांच्या पश्चात एवढी जबाबदारी स्वीकारून काम करतायत त्याच वहिनींना घरातलेच व्यक्ती टार्गेट करतायत. जे रोहित दादा अजितदादांच्या प्रती किती प्रेम माझं आहे, हयातीत काय काय बोलत होते ते आज नसताना जे काही आज चाललंय त्यांचं, ठीक आहे तपास हा भाग वेगळा आहे. तपासामध्ये आम्ही कुठं कमी पडत असून तर त्यांनी आम्हालाही सांगावं, विचारावं, बोलवावं, आम्ही त्या ठिकाणी जाईल. परंतु आम्हाला विचारित नाही आणि त्यांच्या पक्षातल्या सुद्धा नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना विचारत नाही किंवा सांगत नाहीयेत. आम्ही आमच्या पद्धतीने जो काही तपास सुरू आहे त्यामध्ये आम्ही पण लक्ष ठेवून आहे, आम्ही पाठपुरावा करतोय, तेही पाठपुरावा करतात, ते फॉलोअप घेत आहेत. त्यांच्यावर काही एव्हिडन्स असतील ते त्यांनी द्यावेत. तपासाचा भाग हा वेगळा आहे. परंतु त्याच्या मागून तुम्ही सुनीत्रा वहिनींना, पार दादाला किंवा जय दादाला जे काय आता टार्गेट करता, कमी लेखता,
हे थांबलं का पाहिजे. करते टार्गेट? काय राजकीय योजना काय असतं? त्यांचं टार्गेट एकच आहे. मी सांगितलं, मी ठामपणाने सांगतो, रोहित दादा आता जे काही जाणीवपूर्वक टार्गेट करतायत त्यामागचं कारण स्पष्ट आहे. कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये त्यांना आता अजिबात कोणी थारा देत नाहीयेत. तिथली जनता त्यांच्यावरती पूर्णपणे नाराज आहे. ते महिना 2-2 महिने त्या मतदारसंघात देखील जात नाही आणि पर्याय म्हणून त्यांना बारामतीत काही जरी झालं तरी लढायचे आणि ते काँग्रेसकडनं लढायचे. म्हणून सुनित्रा वहिनींच्या विरोधात जर लढायचं असेल तर आतापासूनच आपण त्याची रणनीती आखली पाहिजे. ती रणनीती आखून त्या आता सुनित्रा वहिनींना जे दादाला पार दादाला टार्गेट करतायत हे स्पष्ट आहे.